नमस्कार मित्रांनो, मी कृष बर्जे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवायला घेतला आहे. विशेष कारण म्हणजे मी माझ्या सासरवाडीला चाललो आहे. माझे चुलत मेव्हणे आहेत त्यांच्या लग्नासाठी. तर त्यासाठी मी व्हिडिओ बनवायला घेतला आहे की आपल्याला जसं प्रवास होईल तो मी तुमच्यापर्यंत पोचवत राहीन. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तर आपण आता काय काय तयारी केली ती पाहूया. हे 2 डबे आहेत. हे मेन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे ह्या राहिल्या नाही पाहिजे इथं. मेन म्हणजे हा सगळा 2 डबे मेकअपचं सामान आहे आणि हा चुकून पण इथं राहिला नाही पाहिजे. ते पहिला भरून घ्यायला पाहिजे इथं. आणि त्याच्यानंतर ही आपल्याला गाडीत काहीतरी तुरसायला पाहिजे. भूक लागल्या मध्यरात्री इथून भरून घेऊ. आणि त्याच्यानंतर हा मोबाईलचा चार्जर, हा पण एकदम महत्त्वाचा आहे. आपल्याला 2 दिवस गावाला काढायचा, ते चार्जर तर मेन पाहिजे. चार्जर पण भरूया. त्याच्यानंतर आता ही दुसरी बॅग. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त बघायला गेलं तर नुसत्या साड्या भरलेल्या आहेत. ही माझी एकच हाफ पॅन्ट, हा शर्ट आणि पॅन्ट जे लग्नामध्ये घालायचं आहे ते, आणि हाफ घेतला एक परफ्यूम. बस, ह्याच्या व्यतिरिक्त माझं काहीच नाही. आणि ह्या बॅगमध्ये एक हाफ पॅन्ट आणि टी शर्ट, एवढीच गोष्ट आहे माझी. अशी ही पण बायकोचीच. आणि ह्याच्यात काय आहे, हां ह्याच्यात ती लग्नामध्ये ओटी द्यायची आहे ती घेतलेली आहे. बाकी हा माझा कप्पा आहे ना, हा सगळ्या बायकोच्या सगळ्या साड्या वगैरे सगळा इकडे ठेवलेला आहे. बस, म्हणजे ही एवढी मोठी बॅग तर बायकोच्या साहित्य जे काय आहे त्याच्याने भरलेली आहे. ती ह्या अशा 2 बॅगा झाल्या. तर 2 बॅगा. आणि हा आता मेन म्हणजे लग्नासाठी जातोय मेवण्याच्या, तर तो गिफ्ट घेतला आहे. म्हणजे आपल्याकडे टोटल 3 बॅग आहेत. हा गिफ्टवाली ही पिशवी, ही बॅग आणि ही बॅग, एवढ्या 3 बॅगा घेऊन जायचं. ओके मित्रांनो, आता निघतोय. गाडीवाल्याचा फोन आला की पवईला गाडी आली आहे. बोरिवलीतून गाडी येणार होती, आता पवईपर्यंत आलं आहे. बहुतेक अर्धा तास लागेल. आता आम्हाला निघावं लागेल. आता निघतोय, कपडे वगैरे घालतोय. मित्रांनो चला, आता फायनली घरातून निघतोय. चला, लिफ्टला बोलवलंय आत्ता वर. आता कातलकोणच्या स्टॉपवर उतरलोय आणि समोरच लग्नाचे बॅनर लावलेत. ह्या लग्नाला जायचं आहे. हे दोन बॅनर लावलेत. आणि हा इकडे लावलाय, हा मुलाकडचा आहे. मित्रांनो आता दुपारचा टाईम आहे आणि पूर्ण फ्री बसलेलो, तर बोललो की त्यांचं मंदिर आहे असे ते भाऊजी बोलले, म्हणजे मेव्हणे माझे. तर आता त्या मंदिराकडे चाललो आहे. बघूया त्यांच्या गावचं मंदिर. हा बघा, हा मंदिर आहे त्यांचा. आपला जुना मंदिर 2001ला जुना मंदिर होता, त्याचं जरा तुटला तो, म्हणून नवीन बांधकाम झालं 2 वर्षापूर्वी. तो आपला जुना गेट आणि हा आपला नवीन गेट बांधला आहे. इकडे जुना गेट आहे आणि हा नवीन गेट आहे. आणि हा बघा 2024ला याचं काम केलंय. हां, असं पद्धतीने आपले नवीन फ्लोरिंगचं काम चालू आहे. नवीन हां, हे फ्लोरिंगचं काम केलंय, आत्ताच केलं ना. महिना पण नाही झाला अजून. हे बघा, हे मंदिर आहे पूर्ण. हे बघा, हे
मंदिर आहे. बाहेर आपली नंदीची मूर्ती आहे, महादेवाचं मंदिर आहे. हे महादेवाचं मंदिर आहे आणि हे नंदीची समोर मूर्ती. नंदीची मूर्ती आहे. वशाट ठरलो ना रात्री. हे बघा समोरच गाभारा आहे. ही महादेवाची मूर्ती, बाजूला गणपतीची मूर्ती आणि हे बाजूला काय आहे? महादेवाची जुनी मूर्ती आमची ती. महादेवाची जुनी मूर्ती आहे आणि समोरच शिवलिंग आहे. असा हा पूर्ण हा अगोदर राधाकृष्णाची मूर्ती पण होती, पण ती आता सध्या काढून टाकली. हा पूर्ण गाभारा आहे आणि हा पूर्ण म्हणजे मागून पूर्ण प्रदक्षिणा घालू शकतो आपण इकडून असं. त्या साईडने इकडे साहित्य ठेवलं आहे म्हणून असं बघा, इकडून ह्या साईडने येऊ शकतो. इथे असे स्टेज बांधतात आणि इथे मंडळी बसलेली असते. त्या इकडे सगळे कार्यक्रम होतात. हा साईड, हा आतून मंदिराच्या आतून व्ह्यू आहे समोर गेटचा. मित्रांनो, आता कातलकोंडच्या आपण शाळा बघायला जाऊया आणि तिथे एक जुनी आठवण आहे, ती पण मी तुम्हाला सांगतो. लोकांचा आंबा काय करतात? ही बघा, ही शाळा आहे. लोकांचा आंबा काढायला जाते तिथे. हा पूर्ण शाळेचा परिसर आहे. तिथे आम्ही चप्पल काढतो. हाव. बोलू मध्ये नको बोलू द्या. दे ना तुझ्या मायला दे ना. ए, शिशू. काय आठवण आहे तुमची? ती एक त्याच्यात माझी एक बायको आहे. तिने कुठल्या कलरचा घातलाय ड्रेस? मेहंदी कलर. हा, मेहंदी कलरचा. ती या शाळेत शिकायला होती आणि हा वर्गात होती. ह्या वर्गातून त्यांचं घर जवळ आहे. इथून तुम्ही बघायला जाल तर हा इथून फक्त 2 मिनिटावरती घर आहे. आणि इथून जर घरी जायचं असेल त्या खिडकीतून जोरात जोरात ओरडायची की घरी न्या, घरी न्या, घरी न्या. मग तिला ह्या खिडकीमध्ये बांधायचे. आणि मग शिक्षक वैतागायचे अक्षरशः आणि मग तिचे पप्पा येऊन घरी पटपटात घरी घेऊन जायचे. किती वर्ग आहेत? एक वर्ग तर बंदच आहे, तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. तुटले आहेत. मग काय येतं? लोणचा आता कातलकोंडच्या नदीवर नदीवरती पाणी पियायला पाणी प्यायला गार गार झरण्याचा आलेला तेव्हा चांगला बॉक्स होता, तो फाटलेला नव्हता. आणि इथं भांडणं चाललेली आहेत बॉक्सवर ना. हा, मला वाटतं रात्री जे हळदीला बिअरचा बॉक्स मागवलेला हा तुम्हाला वाटतं एक फाटला, हा. अशी काहीतरी इकडे चर्चा चालू आहे. आपण कन्फ्यूज होतो की ह्या वाटेने जायचं की ह्या वाटेने जायचा. ती वाट जाते तुमच्या धरणाकडे हम्म आणि ही वाट जाते नदीकडे. हम्म आपल्याला तर तुम्हाला इथे कातलकोंडला आलात तर हा मार्गदर्शक तुम्हाला महत्त्वाचा आहे. तर ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन तुम्हाला, तो नक्की तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा. आपल्याला एक पिकलेला आंबा पडलेला भेटला आहे, तर सगळ्यांनी तो वाटून खायचा आहे कारण एकच आंबा भेटला आहे. तयार करून बाई. मस्त. प्रॉपर कच्चा पका इथे करवंदे आहेत. करवंदे आहेत. ते करवंद आंबा असं आंबा, आंब्याचा राजा. फळांचा राजा. ओके. आम्ही खाली येते वटापासून. त्याला काय बोलला? चिकल बोला, चिकल.
आमच्याकडे चिखलाचे फळ बोलतात, चिखल बोलतात, चिखलच बोलतात पण ह्यांना समजायला पाहिजे ना. दिसला ग बाई दिसला. जरा काय आहे, चिक्कल? बघून हसला ग बाई हसला. गावाला आलात की असे वेगवेगळे फळ खायला भेटतात. मस्त चिक्कल. आमच्या ते वेळेला बोलतात. आमच्याकडे चिखल तुमच्याकडे काय बोलतात? विसरलो आता. जरा आसनाचा एक टाका तुम्ही पण. कच्चे नको खाऊ. इथून झरणे आलेत ना? हा, इथून आतमधून झरणे आलेत. इथून मग इकडे येतात आणि इकडून आतमध्ये इथे या नदी इथे येतात. इथे खाली इथे पाणी पियाचं आहे ते. नाही, इथे विहीर ती आहे. विहीर आहे तिथे. त्याच्या आतमध्ये कासव आहेत. आपल्याला परत जायचंय. मित्रांनो, आता चाललोय कातलकोणच्या डोहावर, ढावा ढावावर गावठी वाईफ ढावावर चाललो. आमच्या बायका आल्या कपडे धुवायला, तर आता इथून ह्या धरणावरून खाली ढावावर चाललो. 5 मिनिटं अगोदर बॉक्सेस वरती इंग्लिश काढत होतो आणि आता ढावावरती आता फुल गावठी वाईफ. कामावरती वेगळं, गावाला वेगळं. आपल्या फणसाचं झाड आहे दाखवा. हा बघा, हा आमच्या सासरोडचा गावचा फणस दिसला चालू आहे दादा. बघा. ह्याच्या खाली किती शांत वाटतंय. शांत वाटतंय काय ना तुम्हाला इथं? आणि तुम्ही सुंदर अशा रीतीने पाहू शकता. हा नजारा तुम्हाला कधी पाहण्यासारखा भेटणार नाहीये आणि हा कुठला पण एक्सप्लोर कोण करणार नाहीये. थोड्या वेळातच बघा खाली हे बघा किती फणस लागलेत. झाला. आता वाघ गेला, आता आजगर आला. वाघ तयार. हे बघा, आणि इथेच खाली या लोक कपडे धुवायला येतात. हे बघा, एकदम खाली खोल जायचं आहे. हा. मुंबईवाल्यांना एवढंच सांगू शकतो की मुंबईला तुम्ही चार चार कपडे दिवसाला चेंज करता. फक्त एक दिवस इकडे येऊन ह्या बायकांसोबत या ढावामध्ये कपडे धुवून बघा. तुम्ही एक कपडा 4 दिवस यूज कराल. कारण की हा सुंदर असा प्रवास आहे. नजर हाटी दुर्घटना घटी. दुसऱ्या ढावात जाता जाता मी तिसऱ्या ढावात जाईन. ही मुंबईवरनं आलेली गवलन बघा कशी उतारण खाली उतरत आहे. बायचं काय थोडा बोलून पूर्ण खालपर्यंत तालात उतरवलाय. मुंबईचा असलो तरी गावचा आहे. ही बघा, ही तुम्हाला एकदम खिंड असल्यासारखं वाटेल. आणि इथं 2 जण हागून गेले. हे काय चुकून पर खट झालाय. हा, आता इकडे कोणी येत नसल्यामुळे आता आमच्या बागेची अशी वाट लागली आहे. ही आमची बाग आणि हा आमचा ढव. अरे म्हातारे, इथं सुंदर असा एक टेंट तरी केला ना, तिथं तरी पण एक 7 जागा आहे. खाण्यापिण्यासाठी 5 दिवसासाठी सगळं सामान इकडे घेऊन शांत ठिकाणी. आणि जे कोण असे ट्रेसमध्ये असतील, कामाच्या ट्रेसमध्ये असतील, ज्यांना शांतता हवी आहे, त्यांना निसर्गाच्या रम्यात हरवून जायचं आहे, त्या लोकांसाठी हा नजारा आणि शांतता. समोरच बघाल तर तुम्ही मोठा धरण आहे, अरेबियन सी. म्हणजे आपण इकडे वनभोजन करायला यायचं. हा, वनभोजनसाठी एकदम चांगली जागा आहे. हे आता किती दिवसानंतर हे साफसफाई होते कारण की कोण येत नाही ना धुवायला. त्याच्यामुळे ही माती पहिली आपण सगळी खाली पहिली काढून टाकूया. हे चालू आहे, मग साफसफाई करूया. हे चालू आहे माझं भारत अभियान, स्वच्छ अभियान गांधीजी. आम्ही हा पहिला सगळा साफ करायचा आणि मग धुवायला बसायची ना. हे नॅचरल मध्ये एखादी वॉशिंग मशीनची पण गरज नाही इकडे. तेवढे आणि खूप असं पाणी, अनलिमिटेड पाणी, कंटिन्युअस पाणी चालू आहे. हे Continuous. मुंबईपेक्षा पण, आणि या इकडे 12 महिने पाणी चालू आहे. आणि ते पण फ्री मध्ये. हे निसर्गाची देण आहे. गवलन परत घराला निघाली. घागर भरून या गवळाने निघाली.
सिद्धिदा बल्लाळो मुरुडो विनायकमः चिन्तामणि स्थेवरं लेण्याद्रो गिरिजात्मको सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो जनसंस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगल शुभमंगल वधूवरांते चित्ती इष्टदेवतेते कुलदेवतेते ग्रामदेवतेते चिंतन मुहूर्त सावधान अतिसमीप सावधान अतिसुलग्न सावधान